बोलून जी आहे व्ही नोआम आदोनाय एलोहेनु आलेनु आलेनु मासे आदेनु कोनना आलेनु मासे आदेनु कोननेहू. दिस मीटिंग इज बीन रिकॉर्डेड. ओके. तो व्ही नोआम आदोनाय एलोहेनु आलेनु मासे आदेनु कोनना आलेनु मासे आदेनु कोननेहू. परत ही तेली मधला 90वा टप्प्याची लास्ट ओळी आहे. काय पण शुभ काम चालू करायच्या पहिले ही ओळी दोनदा, कोण 7 वेळा बोलतो, कोण दोनदा बोलतो, कोण एक वेळा बोलतो. त्याला व्ही नोआम बोलतात. ते म्हणजे आपण देवाकडनं हशेमकडची नोआम नोआम म्हणजे त्याची प्लेझंटनेस बोलतात इंग्लिशमध्ये. ती आपल्या अंगावरती आणतो. तर बेजरात हशेम आपल्याला ही शिवूर देण्यासाठी सक्सेस हो. बघतो आता अजून माणसं आलीत. हाईम, हॅलो, हाव आर यू? ओफिरा, मोझस, रुबी, याकोब, सगळेजण थँक्यू फॉर जॉईनिंग. आणि मधी कधी तुम्हाला प्रश्न असेल तर मला प्रश्न विचारा. इथे मधली तुम्ही ओळी वाचली तर मला ह्या शिवमध्ये इज्रात हशेम विथ हशेम्स हेल्प देवाच्या कृपेने रबी शिमोन बर योखाय बद्दल बात करायची आहे. हे दिवस ओमेरचे दिवस मानले जातात तर त्याच्याबद्दल मी बात करीन. मला आज ब्रीत मिला होती. मी मिनखा अजून केले नाही तर 7 वाजता मी बरोबर निघीन की 5 मिनिटं पहिले निघीन. पण ही आपण क्लिअरिफाय करून रबी शिमोन बर योखाय बद्दल बात करू. लाख बा ओमेरच्या बद्दल बात करू. हे ओमेरचे दिवस आहे त्याच्याबद्दल बात करू. शावोतचा सण आता येणार आहे. त्याची आपण कशी तयारी केली पाहिजे, स्पिरिच्युअल तयारी, त्याच्याबद्दल टाइम भेटला तर बात करू, नाहीतर नेक्स्ट टाइम करू. मी बघितलं आता आंटी रेबेका टेलर मायरची मम्मी पण आलेत. वेलकम आंटी. तर हा शिवर आपण रबी शिमोन बर योखाय ला डेडिकेट करू, त्यांच्याबद्दल बात करू. मला खूप प्रश्न येतात सेगुलोत बद्दल. कधी काय बोलायला पाहिजे, कधी कुठची ओळी बोलायला पाहिजे पाहिजे तर त्याच्याबद्दल मला मला पाहिजे होतं मी ती एंडला बोलीन. पण माझा हा 1 तास एकदम चुमचाम एकदम मला 1 तासामध्ये पळायला पाहिजे मिनखासाठी. म्हणून मला वाटते सेगुलोत मी पहिले चालू करीन आणि नंतर मग शूरमध्ये त्याच्यामध्ये मी घुसीन. त्याच्यामध्ये तुम्हाला काय पण प्रश्न असतील तर मला चॅटमध्ये किंवा मध्ये इंटरप्ट करून विचारू शकता. तर रबी शिमोन बर योखाय बद्दल तर मी सेगुलोत म्हणजे कॉन्सेप्ट जे आपण वापरतो आपल्या नीड्स साठी, आपल्याला काय पाहिजे असेल तसे. तर रबी शिमोन बर योखायचे दिवस येतात. लाख बा ओमेरला त्यांचा हिलुला केला जातो. खूप जण एरेत इस्रायलमध्ये त्यांच्या कबरींवरती मेरोनला जातात. तर मला एक जण विचारतोय शिवरमध्ये आज मी त्यांना नाही बघत पण नीट शिवर रेकॉर्ड झालेली आहे आणि नंतर मग वेबसाईटला तर ते ऐकू शकतात. तर नेहमी विचारले जातात. तर रबी शिमोनच्या नावाने बोलले जातो गिमारा तलमुदामध्ये, तलमुद मसेखेत ब्राखोत मध्ये. मसेखेत मसेखेत म्हणजे तलमुदाचं पुस्तक आणि पहिला पुस्तक आहे बिराखोत. रबी शिमोन हे ताना होते. ताना म्हणजे मिशनाच्या वेळेचे धार्मिक सेज, खखाम. आणि तलमुदामध्ये मिशनामध्ये त्यांचं नाव खूप वेळा मिशनाचं ज्ञान घेताना, मिशनाचा अभ्यास करताना, तोराशेल बालपे चा अभ्यास करताना, गेमाराचा अभ्यास करताना, गेमाराचं ज्ञान घेताना रबी शिमोनचं नाव खूप वेळा येतो. तर गेमारामधली तलमुदामधली पहिल्या पुस्तकामधली एक ओळी आहे जी एक सेगुला बनले गेले आहे आणि ती अशी बोलले जातात. उखिदाय हु रबी शिमोन लिस्मोख अलाव बेशात हादखा. ही बोलले जातं. मी परत बोलीन. उखिदाय हु रबी शिमोन लिस्मोख अलाव बेशात हादखा. मी सजेशन पण देईन रबी गब्रिएल तळकरला आणि रबी योखानानला की वेबसाईट वरती लाख बावमेरच्या आजूबाजूच्या दिवशी ही ओळी तिथे लिहायला. उखिदाय हु रबी शिमोन लिस्मोख अलाव बेशात हादखा. ह्याचा मतलब असा, जेव्हा पहिले गोष्ट सांगतो. एक बाई होती, तिला मूल झाला.
आणि तो मूल डोळे खोळत नव्हता. काय काय लोक बोलले हा आंधळा होईल, तिने या डॉक्टरकडे नेला, त्या डॉक्टरकडे नेला, आणि कायच तिला उपयोग नाही. कोणीतरी तिला सांगितलं तू मुलाला मेरोनला घेऊन जा, राबी शिमोनच्या कबरीवरती, आणि तिथे बोल उकिदाय हु राबी शिमोन लिस्मोख आलाव बेशाद दखाक. ह्याचा मतलब असा आहे, उकिदाय हु रबी शिमोन लिस्मोख आलाव बेशाद दखाक. जेव्हा आपल्यावरती शात अदखाक म्हणजे जो तास तास येतो, असा वेळ येतो, दुःखाचा वेळ येतो, निस्योनोचा वेळ येतो, आणि आपल्याला येशुआ पाहिजे असते, आपल्याला त्या प्रॉब्लेम मधना सुटायचा असतो, तर हा सेगुला आहे, राबी शिमोनचं नाव घेतला जातो. ही पासूक बोलले जाते, ही गेमारा मधली ओळी बोलली जाते, आणि ती आहे उकिदाय हु राबी शिमोन लिस्मोख आलाव बेशाद हा दखा. हा सेगुला राबी शिमोनच्या नावाने आहे. पण मला नेहमी विचारले जातात वेगळे वेगळे सेगुला, तर त्याच्यासाठी अजून मी एक सेगुला बोलतो, आणि अजून 4-5 बोलीन, आणि नंतर मग या शिवर मध्ये घुसीन, गॉड विलिंग. अजून एक सेगुला आहे, आणि ते आहे अब्राम अविनूच्या आईचं नाव घ्याना. अजून एक सेगुला आहे दाविदा मेलेक त्यांच्या आईचं नाव घ्यायला. हा कसा वापरले जातो, जसा आपल्याला कधी त्रास झाला पटकन तर आपण बोलतो आई ग, आपण आपल्या आईचं नाव घेतो. माणूस जर बिमार असला तर त्याचं नाव घेतला जातो, आणि त्याच्या आईचं नाव घेतला जातो, आणि त्याला मिशब्राखा दिले जाते. तर ती आईची ती दया आहे, ती आपण खुदाकडनं आईच्या नावाने दया मागतो. तर एक आहे सेगुला, सकाळी माणसं बिरकात शाखार झाल्यावरती 17 वेळा दाविदा मेलेकच्या आईचं नाव घेतात, आणि त्यांच्या आईचं नाव असं आहे नित्सेबेद बात अदायल. ज्यांनी मला विचारला, मला नाही माहिती आहेत का याच्यावरती आली पण असतील, आता मी बघतो खूप माणसं आलेली आहेत, पण तरी पण हे पण आपण वेबसाईट वरती कधी लिहून टाकून ठेवू शकतो. तर दाविदा मेलेकच्या आईचं नाव आहे नित्सेबेद बात अदायल. ह्या सेगुला माणसं सकाळी बिरकात शाखारच्या नंतर मग बिरकात तोरा वाचल्यावरती 17 वेळा नित्सेबेत बात आदायल, जे दाविदा मेलेकच्या आईचं नाव आहे, हे बोलतात. तर हा सेगुला आहे, नाही वाचलाच पाहिजे म्हणून, पण कोणला येशुआ पाहिजे तो नित्सेबेत बात आदायल बोलू शकतो. हे दाविदा मेलेकच्या आईचं नाव आहे. अजून एक सेगुला, जसं मी बोललो अब्राम अविनूची आई, आणि त्यांचं नाव होता अमतालाय बात कार्नेवो. नाव जरा बोलायला कॉम्प्लिकेटेड होतो, पण अमतालाय बात कार्नेवो. आणि हा कधी वापरले जातो, जेव्हा आपल्याला आपल्यावरती कोर्ट केस आहे, किंवा आपल्याला कोण त्रास देत असला, आणि त्याचे विचार बदली करायचे असतील, किंवा त्याला गुंगीमध्ये घालून टाकायसाठी अमतालाय बात कार्नेवो ह्यांचा नाव घेतला जातो. हे अब्राम आपले वडील अब्राम अविनू त्यांच्या आईचं नाव आहे. आणि हे पण कोण कोण बोलतात 17 वेळा बोलाला, कोण कोण बोलतात किती वेळा बोलाला. तर मला विचारला कोणीतरी, म्हणून मी चालू केला राबी शिमोन बर योखाय पासून शूर, आणि हे 2-4 सेगुलोत मध्ये जातो. जसे राबी शिमोन महान होते, आणि त्यांचा नाव घेतला जातो, आणि बोलले जातो किदाय हु राबी शिमोन लिस्मोख आलाव बेशाद अदखाक, तसाच राबी शिमोनचे कलिक, त्यांच्या बरोबरचे शेताना, जे मिशनामध्ये ज्यांचं नाव नेहमी मिशनामध्ये येतो, आणि त्यांची कबर तिबेरियामध्ये आहे. राबी शिमोन बर योखायची कबर मेरोन मध्ये आहे. लागबा ओमेरला मेरोनला जातात. तशीच राबी मेir बालानेसची कबर तिबेरियाला आहे. कधी तुम्ही तिबेरियाला गेलात आणि तिथे राबी मेir, खूप माणसं जातात राबी मेir बालानेसच्या कबरावरती, आणि तिथे आणि
रब्बी मेहरच्या नावाचा सेगुला आहे. जेव्हा माणसाला चमत्कार पाहिजे असतो, अशी काय घडतो का आता त्याला चमत्कार पाहिजे, तर रब्बी मेहरचं नाव 7 वेळा घेतला जातो आणि बोलले जातो, एलहा दे मेहर आनेनी, एलहा दे मेहर आनेनी, एलहा दे मेहर आनेनी. असं कोण 3 वेळा बोलतो, कोण 7 वेळा बोलतात, कोण 10 वेळा बोलतात. मला हे प्रश्न विचारले गेले. असंच आता हे 2-4 सेगुला आहेत, ते मी या शिवर मध्ये सांगायचे प्रयत्न करतो. जर कोण संकटामध्ये असला, असा वाटला का त्यांना कोणतरी ठार महाराजला आलेला आहे, तर त्याच्यासाठी आपण मोचाय शब्दातला अहमद बिन कोदेश लेखोल असा गाणं गातो. अहमद बिन कोदेश लेखोल खतोतेनु इमखोल जरेनु वे खसपेनु यरबे खाखोल. आणि त्याच्यामध्ये ओळी आहे, जवळजवळ एंडला 2दा बोलतात, आणि मिम्मी नेनू मिखाएल मिस्मोलेनू गाव्रिएल उवे आल शेखी आल रोशेनू शेखिनात एल. ही बोलली जाते. मिम्मी नेनू मिखाएल म्हणजे माझ्या डाव्या डाव्या म्हणजे राईट हँड, राईट साइड. लेफ्ट लेफ्ट. डावा म्हणजे लेफ्ट, तर मला बोलायचं आहे राईट हँड. मिम्मी नेनू मिखाएल उमिस्मोलेनू गाव्रिएल. उजवा. माझ्या राईटला काय बोलतात, उजवा का डावा? उजवा. उजवा. माझ्या उजव्या साईडला मिखाएल मलाख देवदूत मिखाएल असो, आणि माझ्या लेफ्ट साईडला मलाख देवदूत गाब्रिएल असो, माझ्या डोक्यावरती खुदाचा हात असो, माझ्या पाठी मलाख राजिएल असो, अशा पासून बोलले जातो. आता हा असं बोलतात, मी ते लिहून घेतलं आता. बेशेम हशेम एलोके इस्रायल मिमिनेनु 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 मिखाएल मिस्मोलेनु गाव्रिएल मिलेफनाय उरिएल व्याखराय रेफाएल व्या रोशेनु शेखिनात एल. तर हे बोलले जातो. आता परत मी बोलतो, जेव्हा वाटते कोण माणूस मारायला आपल्याला येतोय, ठार मारायला, तेव्हाही बोलले जातं. ह्याच्यावरती पण गोष्ट आहे. ओल्ड सिटी, जे येरुशलाम शहराची ओल्ड सिटी, जिथे आपला एक काळी बेत मिकदाश होता. बाहेर पोर खेळतात, ती खिडकी मी बंद करतो, सॉरी. जाते जेव्हा कोणला वाटतो की आपल्या पाठी लागलाय कोणतरी आणि आपल्याला तो ठार मारायला बघतो. तर ही गोष्ट अशी आहे, खूप वर्षापूर्वी जेव्हा मी येशुवामध्ये होतो, एरेच इस्रायल येरुशलाम मध्ये, तेव्हा एक बाई संध्याकाळी मिकवेच्या बाहेरून येत होती. ती बलियानीत होती, म्हणजे ती मिकवेची केअरटेकर होती. आणि रात्री संध्याकाळच्या वेळेला ती घरी यायसाठी रात्री 12 मध्यरात्रीच्या वेळेला ती ओल्ड सिटी, तुम्ही जर ओल्ड सिटीमध्ये आला असतील तर तुम्ही बघतील का ती ती ओल्ड सिटीची डिझाईन एकदम वेगळी आहे. तिथे चालायसाठी रस्ता एकदम नॅरो रस्ता आहे. तर तिकडे तिला वाटला कोणतरी तिचा पाठलाग करतो, आणि खरोखर कोणतरी येत होता तिला मारायला. पण तिने हे बोलली आणि तिला प्रोटेक्शन मिळाला. अशी गोष्ट, ही खरी गोष्ट घडलेली आहे जेव्हा मी येशुवामध्ये होतो खूप वर्षापूर्वी. तर ही सेगुला बदली मला माणसांनी विचारलेला, तर मी ह्या शिवरमध्ये सांगतो फॉर जिकुया रब्बी बेन. म्हणजे ही शिवर मला आता खूप जण आलीत बरोबर हशेम, तर मी आता शिवरमध्ये घुसतो. इन्याने दे ओमा. आता आपले ओमेरचे दिवस आहेत. एका हाती हे चांगले दिवस आहेत, कारण ह्या दिवसांमध्ये आपण देवाची आज्ञा पाळतो. आणि ती आज्ञा अशी आहे की पेसाकच्या 1 दिवसानंतर पासून आपण मोजायला चालू करतो. आपण 50 दिवस मोजतो, 50शी 1 दिवस कमी, आणि 50व्या दिवशी आपण खागा शाबुवतला येतो, जिथे आपल्याला तोरा मिळतो, आपला पवित्र शास्त्र मिळतो. ज्या पिढीमध्ये मिसर देशामध्ये होते,
इस्रायल लोक, बेने इस्रायल, तेव्हा ज्या दिवशी ते निघाले मिसर देशाच्या बाहेर, तो पेसाखचा सण मानले जातो. तो तेव्हा त्या दिवसासाठी आपल्याला आज्ञा दिलेली आहे आपल्या पवित्र शास्त्रामध्ये, आपल्या पवित्र तोरामध्ये, पेसाखचा सण करायला. आणि पेसाखच्या सणच्या दुसऱ्या दिवसापासून इंडियाला तो दुसरा योम तोफचा दुसरा दिवस असतो, आणि इथे एरेच इस्रायलमध्ये फक्त एकच दिवस योम तोफ, म्हणजे तो दुसरा दिवस होला मोयचा असतो, मोत्साय योम तोफ असतो. तेव्हापासून आपण ओमेरचे दिवस लिस्पोर, म्हणजे ते काउंट करतो, म्हणजे ते मोजतो. मो तो मिचवा, तो नियम आपल्याला दिलेला आहे खुदानी, हर एक दिवस मोजायला. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, आणि 7व्या दिवस आल्यावरती आपण तो फक्त दिवसच नाही मोजत, पण तो हप्ता पण मोजतो. तसाच एक हप्ता झाला, दुसरा हप्ता झाला, तिसरा हप्ता झाला, आज 26वा दिवस आहे, तर आपण ब्राखा करून बोलतो 26वा दिवस, ओमेरचा 26वा दिवस आहे. असा होता इंडियाला, आता तो एक दिवस नंतर झाला. इस्रायलला अजून सनसेट नाही झालेला आहे, तर हा 26वा दिवस आहे. म्हणजे 3 हप्ते झाले, आणि 3 हप्ते होऊन 5 दिवस झाले. तर दिवस पण आपण काउंट करतो, दिवस पण मोजतो, आणि हप्ता पण मोजतो. आणि हा आज्ञा आपल्याला तोरापासून दिलेली आहे. लास्ट इयर मला लक्षात आहे, ह्याच्याबद्दल मी पासूक जे ओळी आहे तोरामध्ये, आपल्या पवित्र शास्त्रामध्ये मध्ये, त्या ओळीपासून मी दाखवलेली दोन वेळा आपल्या पाच पुस्तकामध्ये, खमिशे खुमशे तोरामध्ये जी ओळ्या आहेत ती दाखवलेली. तर ह्या वेळेला मी त्या ओळ्यांमध्ये नाही जाणार. पण हे बोलाचा अर्थ असा, तर खुदाने आपल्याला फक्त हा नियम दिला, हा कमांडमेंट दिला, हा मिचवा दिला, फक्त काउंट करायला, फक्त मोजायला. आणि त्या मोजण्याने आपल्याला हा नियम पाळून आपल्यावरला चांगला मिचवा भेटतो. 50 दिवस हे आपल्याला पेसाख पासून शावोत पर्यंत, जेव्हा आपल्याला दरवर्षी शास्त्राचे अजून ज्ञान भेटतो, आणि आपल्याला अजून ज्ञान भेटासाठी आपल्याला तयारी करासाठी हे 50 दिवस दिलेले आहेत. जसा आपल्या मोठ्या सणा, जेव्हा तिसरेमध्ये सण येतात, रोश हशाना, योम किप्पूर, होशाना रब्बा, सुक्कोत, शेमिनी आसरेत, तिकडे आपल्याला शुवा, रिपेंडन्स, पश्चाताप करासाठी पण 51 दिवस, होशाना रब्बा 51, ना, नून आणि आलेफ ह्याची गेमात्र्याची व्हॅल्यू 51 आहे. 51 आहे. जसा तिथे त्यावेळेला आपण एलूल पासून सिलिखोत चालू करतो, आणि पश्चाताप करायला रिपेंटेन्स शुवा चालू करतो, आणि 40व्या दिवसामध्ये योम किप्पूर येते, 30व्या दिवसामध्ये रोश हशाना येतो, 40व्या दिवसामध्ये योम किप्पूर येतो, आणि 51वा दिवस, 50 दिवस झाल्यानंतर होशाना रब्बा येतो, जिथे आपली फायनल सील, फायनल छप्पा पडतो आपल्यावरती, चांगल्यासाठी किंवा खॉस वे शालोम, वाईटसाठी. तसाच जसं तिथे आपण प्रिपरेशन करतो, आपण तयारी करतो आपली चुवा कबूल होण्यासाठी, तसाच इथे आपण पेसाख पासून ते शावुओत पर्यंत 50 दिवस ह्याच्या आपल्याला खुदानी तयारी करासाठी दिलेली आहेत. आणि म्हणून 1, 2, 3, 4, 5 असे हे दिवस आपण मोजतो, आणि जेव्हा हप्ता येतो तो आपण हप्ता चालू करतो मोजाला, आणि आपण आता 50व्या दिवसासाठी आपण वाट बघतो. जसा रोश हशानाच्या वेळेला आणि किप्पूरच्या वेळेला
जर आपण चुवा एलुल मधून चालू नाही केली आणि फक्त आपण रोष मध्ये एम्प्टी हँड हात हलवत आलो तर आपली चुवा कबूल होईल खुदाकडं का नाही होईल त्याची आपली गॅरंटी नसते. पण जणी एलुलच्या महिन्यापासून पहिल्या दिवसापासून आणि दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी आपल्यावरती चांगल्या मार्गामध्ये जाण्यासाठी त्यांनी आपल्याला ट्रेन केला तर त्याची चुवा आपल्याला गॅरंटी होते की रोश हशनाला आणि योम किप्पूरला आणि होशाना रब्बाला आणि शेमिनी आचरेतला त्याची चुवा कबूल होईल. तसाच या वेळेला पेसाक पासून जो आपल्या वरती स्वतःवरती काम करतो आणि स्वतःची गुण बदलतो तसा तर 50 दिवस 50व्या दिवशी आपल्याला तोरा भेटण्यासाठी खुदा आपला डोका मोठा करतो. 50 हा नंबर कुठनं आला तर मिसर देशामध्ये बेने इस्रायल याकुबाची पोरं 70 आली, 70 माणसं आली आणि ती नंतर मग मिलियनिंग झाली आणि ती खूप त्याच्यामधली माणसं वाईट दिशामध्ये जायला लागली. ती एवढी खालती पडत गेली मिसर देशामध्ये का हा मिसर देश जगामधली सगळ्यात सगळ्यात वाईट मानला जातो. एशियन इजिप्शियन कल्चर मिसर कल्चरमध्ये राहून इस्रायल लोक पण खाली खाली पडत गेली. मिद्राश मध्ये असं लिहिलेलं आहे की ते लोक जवळजवळ 50 50 स्टेप्स खालती पडत गेली. जवळजवळ 50. जर ते लोक 50व्या वरती गेली असती तर ते लोक मिसर देशामधनं कधीच बाहेर पडली नसती. आणि म्हणून जेव्हा खुदानी बिने इस्रायल लोकांना मिसर देशाच्या बाहेर काढली तर त्यांना 50 दिवस दिले त्यांच्यावरती स्वतःच्या वरती काम करायला, स्वतःची मिदो चेंज करायला आणि 50व्या दिवशी माउंट सिनायवरती आपल्याला तोरा मिळाला, आपल्याला शास्त्र मिळाला आणि शास्त्राचे नियम आपल्याला भेटले. जसा त्या काळी जवळजवळ 3000 वर्षापूर्वी 3300 वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांना नियम भेटले, आपल्या पूर्वजांना तोरा मिळाला, तसाच हर एक वर्ष आपल्याला शबुवतच्या दिवशी जो 50वा दिवस असतो निस्सानच्या वेळेला निस्सान पासून पेसाक पासून पेसाक पासून तसा दरवर्षी हरेकाला आपल्याला तोरा मिळतो, हरेकाला शास्त्राचा ज्ञान भेटतो. पण जर आपण तयारी केली तर आपल्याला जे भेटायचं आहे ते भेटेल. पण जर नाही तयारी केली तर जे भेटायचं आहे ते भेटेलच अशी गॅरंटी नाही आहे. म्हणून हे 50 दिवस आपण बरोबर वापरले पाहिजेत. गोइंग बॅक टू रबी शिमोन बर योखाय ही शूर जे स्टार्टिंग पासून होते त्यांनी ऐकले की मी ही शूर रबी शिमोन बर योखायला डेडिकेट केलेली आहे, त्यांच्याबरोबर बात केलेली आहे आणि त्याच्यामधनं मी अजून थोड्या सेग्युलर मध्ये गेलो आणि परत हा रबी शिमोन बर योखायचा दिवस लाख बा उमेरला मानले जातो. लाख बा उमेर 50 काउंट करायच्या वेळेला 49 आपण काउंट काढतो. 50व्या दिवशी जो शाबूत, पण आता आजचा दिवस 26वा दिवस होता. पण 33वा दिवस ह्याला लाख बा उमेर बोललो जातो. लाख म्हणजे लामेद ह्याची व्हॅल्यू 30 आणि गिमेल ह्याची व्हॅल्यू 3 तर 33 आणि हा 33वा दिवस
ला लाग बा ओमेर बोलले जातो. ह्या दिवसाचा सिग्निफिकन्स असा आहे की एका काळी जेव्हा तनाईम होते, तनाईम हे ओरल लॉ मधले मिशना, ज्यांनी मिशनाचा अभ्यास, ज्यांचा मिशनाचा अभ्यास आपल्या गेमारामध्ये रेकॉर्ड केलेला आहे, त्यांना त्यांना तनाईम बोलतात. आणि राब्बी शिमोन बर योखा हे ताना कदोश होते. जवळजवळ 2000 वर्षापूर्वी. आणि त्या काळी आपल्या राष्ट्रामध्ये, आपल्या जमिनीवरती रोमन लोक आपल्यावरती कार करत होते. इस्रायल लोकांना खूप त्रास देत होते. हा काळ इस्रायल लोकांसाठी खूप वाईट काळ होता. आणि त्यावेळी तो तोरा शेल बाल पे, आपला ओरल तोरा विसरले न जाण्यासाठी रेबी म्हणजे राबी युदा नसी यांनी तोराशे बाल पे, ओरल तोरा, जो बाल पे तोंड पाठ त्याच्या पहिले होता, मोशे रब्बेनू पासून ते राबी युदा नासी पर्यंत तो फक्त तोंडावरती बोलले जात होता. आपला वडील त्यांच्या आजोबांकडनं शिकत होते आणि ते आपल्या पोराला शिकवत होते तोंडपाठ. आणि रोमाई लोक आपल्यावरती खूप जुलूम केला. आणि म्हणून असाच काळ आला का रबी उदा नसीला हा ओरल तोरा जो तोंडपाठ बोलले जात होता, त्याला तो लिहायला लागला. आणि त्याला मिशनायोत बोलतात. हा काळ जवळजवळ 2000 वर्षापूर्वी होता, जेव्हा रोमन लोक आपल्यावरती इस्रायल लोकांवरती कार करत होते. आता हिस्ट्री अशी आहे, जवळजवळ अर्धा तास आहे, तर मी येरुशलेम शहरावरती जिथे आपला बेत हा मिकदाश होता, ज्याचा पहिला बेत मिकदाश पहिला पवित्र मंदिर त्याचा नाश झालेला. आणि नंतर मग 70 वर्षापूर्वी आणि नंतर मग 70 वर्षानंतर दुसरा पवित्र मंदिर बांधले गेला येरुशलेम मध्ये. आणि नंतर मग जवळजवळ अजून 200 वर्षानंतर, जवळजवळ 200 पहिला मंदिर 410 वर्ष होता, तो किंग सोलोमन मेलेक श्लोमोनी बांधलेला. आणि तो 410 वर्ष होता, त्याचा नाश झाला. 70 वर्षानंतर मग एक्सक्यूज मी מישהו בדלת יכול לפתוח. तो 410 वर्ष होता, नंतर मग त्याचा नाश झाला. 70 वर्षानंतर दुसरा मंदिर बांधले गेला. एजरा आणि नेहम्यानी बाबेल मधना माणसं आणून दुसरा मंदिर बांधले गेला. तो किती जवळजवळ 200 वर्ष होता आणि त्याचा रोमायनी नाश केला. पण नाश झाल्याच्या पहिले येरुशलेम शहरावरती घेर घातले गेलेला रोमाई लोकांनी. रोम मधनं आले. ते एसावची माणसं होती. एसाव इच्छाकाचा दुसरा मुलगा होता. एक मुलगा याकोब आणि त्याच्या मुलांना बेने इस्रायल बोलले जातात. एसावची मुलं पण जगामध्ये गेली, त्यांना सेईर हा राष्ट्र मिळाला. आणि त्यांची नातवंड रोमाई झाली आणि ते लोक इस्रायल लोकांवरती कार करायला लागली. दुसरा मंदिरच्या टेम्पल सेकंड बेत मिकदाश, दुसऱ्या पवित्र मंदिरच्या वेळेला जेरुसलेम वरती घेरा घातले गेला. तिकडे आपले खूप धार्मिक माणूस राब्बी सादोक होते आणि त्यांनी खूप वर्ष उपवास केले काय हा गेजेरा मेबातेल खोयासाठी. आणि त्यावेळेला
रब्बी योहानान बेन जक्काय हे होते. बोलाची बात अशी की जेव्हा पवित्र मंदिर होता त्यावेळेला सनहेद्रीन आपल्या पवित्र मंदिरमध्ये होती. म्हणजे आपला कोर्ट, ज्युइश कोर्ट ऑफ लॉ सनहेद्रीन ही होती. आणि तिकडे तोराचा अभ्यास, शास्त्राचा ज्ञान घेतले जात होता. फक्त तिथं कोर्ट केसेस नाही होत होती, पण शास्त्राचा अभ्यास आणि ज्ञानचा होत होता. जेव्हा रोमाय लोकांनी घेरा घातला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही इस्रायल समाजाचा नाश करून टाकू, त्यावेळेला रब्बी योहानान जक्काय हे त्या घेरावमधनं बाहेर निघाले. ती एक वेगळी गोष्ट आहे. पण याच्यामधनं आपण हळूहळू रब्बी शिमोन बर योखाय कसा त्यांचा जन्म झाला आणि पुढच्या काळामध्ये ते आले त्याच्यावरती आपण आपल्याला समजवता येईल. आणि त्यांनी चमत्कार झाला. ते घेरावच्या बाहेर येऊन जिथे रोमन जनरल होता त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडनं परमिशन घेतली की सनहेद्रीन जो येरुशलेमला आता आहे तो सनहेद्रीन यावनेला जाईल आणि सगळा तोराचा ज्ञान, तोराचा अभ्यास येरुशलेम पासून यावनेला गेला. नंतरच्या काळामध्ये अजून रोमांनी त्रास दिला आणि नंतर मग ते तिबेरिया, बेतशान, उषा ह्या जागी ला गेला, नॉर्थ ऑफ एरेच इस्रायलला गेला. पण गोष्ट अशी आहे की यावनेला रब्बी योहानान जक्काय जवळजवळ 120 वर्ष, जवळजवळ नाही 120 वर्ष जगले. त्यांच्या एंड लाईफच्या वेळेला रब्बी शिमोन बर योखायचा जन्म झाला. त्या जमान्यामध्ये शास्त्राचा अभ्यास चांगला होत होता. मिशना अजून लिहिलेला गेलेला नव्हता. जरी रोमाई लोक त्रास देत होती तरी पण झेपू शकतो असा होता. पण नंतरच्या काळी रोमाई लोकांनी अजून जालम करूला चालू केला. त्यांनी पवित्र मंदिर पुरा नाश केला. त्यांचा जनरल, त्या जनरलनी ज्यांनी रब्बी योहानान बेन जक्कायला यावने दिले त्याच्या मुलांनी टिटूसनी पुरा येरुशलेमचा नाश केला आणि तिशा व्याबला त्यांनी पवित्र मंदिरला पुरा जाळून टाकला. पण हखामीम तेव्हा यावनेला एस्टॅब्लिश झालेले आणि रब्बी योहानान बेन जक्काय जवळजवळ 120 वर्ष जगले आणि त्यांनी तोराचा अभ्यास खूप खूप स्टुडंट्सला शिकवला. त्यांच्या एंडच्या काळी जेव्हा ते 120 वर्षाचे होत आणि त्यांचा मरण आलेला तेव्हा रोमन जुलूम जास्त होत चाललेला आणि त्या काळी रब्बी शिमोन बर योखायचा जन्म झाला. रब्बी योहानान बेन जक्कायचा एक तलमीद होता आणि एक स्टुडंट होता आणि त्यांचं नाव होता रब्बी अकिबा. रब्बी अकिबा पण 120 वर्ष जगले आणि त्यांचा तोराचा अभ्यास चालू झाला 40 वर्षामध्ये. ते आणि त्यांचा मुलगा एका वर्गामध्ये बसून अभ्यास करत होते. पण ते एवढे महान झाले की जेव्हा ते 80 वर्षाचे झाले त्यांची खूप खूप तलमिदीन होती. त्यांचे खूप 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 स्टुडंट्स होते. खूप खूप स्टुडंट झाले. आणि त्या काळामध्ये एकदा पेसाक आणि शाबोतच्या मध्ये 33 दिवस एक मोठी ट्रॅजेडी झाली. एक मोठी दुःखाची घटना घडली. खुदाने बिमारीची साथ पाठवली, ज्याला बोलतात अस्कारा. जसा कोविड होता तसा. आणि 24,000 रब्बी अकिबाची स्टुडंट्स, तलमिदीन ह्यांना त्या
कोविड मध्ये, त्या आस्कारामध्ये, त्या बिमारीमध्ये मारून टाकले. हे फक्त 33 दिवसामध्ये 24,000 माणसं वारली. जर तुम्ही कॅल्क्युलेटर करता तर जवळजवळ दिवसाला जवळजवळ 600 माणसं जास्तच मेली गेली. आणि म्हणून हे दिवस, हे 33 दिवस, पेसाक पासून ते लाख उमेर पर्यंत आपण दुःखाचे दिवस मानतो. आपण इथे जसा माणूस मेल्यावरती आपण 7 दिवस किंवा महिनाभर किंवा 11 महिने दुःख मानतो. 30 दिवस दाढी बाल करत नाही, म्युझिक ऐकत नाही वर्षभर, डान्सिंग म्युझिक करत नाही. तसाच ह्या 33 वर्ष आपण दुःख मानतो. ही खरी खुशीची दिवस आहेत, कारण आपण काउंट करतो सिफिरात ओमेर 50व्या दिवशी तोरा मिळासाठी, शास्त्र भेटासाठी. आपण त्या काळामध्ये, रब्बी अकिवाच्या काळामध्ये त्यांची 24,000 स्टुडंट मेली, वारली. आणि म्हणून तो आपण जनरेशन साठी पिढ्यान पिढी दुःखाचे दिवस मानले जात. ही जी त्यांच्यावरती पिढी आली, ती 33व्या दिवशी जो लाख बा ओमेरचा दिवस आहे, जो नेक्स्ट वीक मंडे इव्हनिंग, ट्यूजडे मॉर्निंग ला लाख बा ओमेर असेल. लाख बा ओमेरचा दिवस ह्या वर्षी मानले जाईल. आणि त्या लाख बा ओमेरच्या दिवस कोण कोण बोलतात की लाख बा ओमेरला ती माणसं माराची थांबली. खरा म्हणजे 24,000ची स्टुडंट होती आहे, ते सगळे मेली. आणि अजून अजून कोण मारायला राहिला नाही. का ती वारली ती कधी आपण नंतर मग बात करू. आता फक्त 20 मिनिटं आहेत. पण अशी ही हिस्ट्री आहे. आणि म्हणून आपण ला ला हे 33व दिवस दुःख मानतो, सेफिरात ओमेर काउंट करतो, मोजतो. आणि 50व्या दिवस याची आपण पुढं बघतो. ही 24,000 माणसं तलमिदी वारली. ही खूप मोठी तलमिदे खखामीम होते. आणि आता कोणच इस्रायल लोकांमध्ये असा नव्हता जो जगाला तोरा शिकवेल. आणि तोराचा ज्ञान बापापासून पोराकडं जाईल. कोणच राहिला नाही. फक्त जो राहिला तो राबी अकिबा दरोमला गेले, असा गेमारामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे साऊथला गेले. आणि त्यांनी 5 लोकांना, 5 पोरांना आलेफ बेत पासून तोरा शिकवायला परत चालू केलं. आणि ह्याच्यामधलं मी लेक्चर लास्ट इयर बरोबर दिलेला आहे. 5 नाव सांगितलं. आता मी 5च्या ह्याच्यामध्ये नाही जाणार. मी फक्त राबी शिमोनचं नाव घेतो. राबी मेहीर बालानेचा आज नाव घेतला तर राबी मेहीर पण होते. हे 2 स्टुडंट, अजून 3 स्टुडंट होते. आणि 24,000 स्टुडंट ते मेले गेली. आणि हे 5 पासून त्यांनी परत नवीन सुरुवात केली. आणि आज आपल्याला जो पण तोरा आहे, तोराशे बालपे, ते हे 5 स्टुडंट राबी अकिबाची तलमिदीम, त्यांच्यापासून हे तोरा आहे. नंतर मग रोमाई लोकांनी अजून त्रास दिला. आणि त्यावेळेला रेबी होते नासी, रबी उदा नासी. आणि त्यांनी मिशना लिहिला. त्यांनी मिशना बरोबर आणला आणि लिहिले गेला. परत आपण पाठी जातो राबी शिमोन बर योखायच्या वेळेला, जे राबी अकिबाची स्टुडंट होते. जे राबी अकिबापणना चे 5 स्टुडंट जे नवीन चालू झाला, ते त्याच्यामधला एक स्टुडंट होता राबी शिमोन बर योखाय. दुसरा होता राबी मेहीर बालानेस. राबी शिमोन बर योखायच्या वेळेला पण रोमाई लोक त्रास द्यायचं सत्वाचे. मसेखेत शब्बात मध्ये गोष्ट अशी आहे की 3 मोठे अमोरा
सॉरी, तीन मोठे ताना, रबी शिमोन बर योखाय, रबी युदा बेन इलॉय आणि रबी योसे, हे बातचीत करत होते पब्लिक एरियामध्ये, मार्केट प्लेसमध्ये. एक जण बोलला की रबी युदा बेन इलॉय बोलले का हे बघ, रोमाई लोक आलीत आपल्या राष्ट्रामध्ये, पण ते लोकांनी रस्ते बनवले, ते लोकांनी मार्केट बनवलं आहे, रस्त्यामध्ये आपण चालू शकतो, जाऊ शकतो. इकडं आपल्याकडं रस्ता नव्हतं पहिले, रोमाई लोकांनी बनवलं. त्यांनी बाथ हाऊस, आंघोळ करासाठी बाथ हाऊस केलंय. आणि त्यांनी शुक म्हणजे मार्केट प्लेस केलाय, जिथं आपण विकत घेऊ शकतो, विकू शकतो, बिझनेस करू शकतो, पैसे बनवू शकतो, असं सांगितलं. राबी शिमोन बोलले, हा आपल्यासाठी बनवलाय त्यांनी नाही, ते लोक त्यांच्यासाठी बनवलाय, आपल्याला ते लोक त्रास देतात, ते लोकांनी त्यांच्यासाठी केलाय. जेव्हा ही बात, ही मी शॉर्टकट मध्ये बोललो, जेव्हा ही बात रोमायला समजली, त्यांनी रबी युदा बेन इलायला वरती आणला, त्यांना नासी बनवला. रबी शिमोन बर योखायला वरती हे टाकली का त्यांना मारून टाकले जाईल. आणि राबी योसी, ज्यांनी बात नाही केली, त्यांनी तोंड चूप केला, त्याला गलूत दिला, म्हणजे देशामधना बाहेर काढला. ठार नाही मारला, पण देशामधना बाहेर काढला. राबी शिमोनच्या नावावरती हे आली, पोलीस त्याला पकडायला आलेला आणि फाशीची शिक्षा दिली जाण्यासाठी त्यांनी राबी शिमोन बर योखाय वरती फाशीची शिक्षा झालेली, म्हणून राबी शिमोन बर योखाय आणि त्यांचा मुलगा पळाले. ते बेत मिद्राश, जिथे तोराचा अभ्यास शिकले जातं, तिकडे लपले आणि तिकडे राहत होते. रबी एलाजार, राबी शिमोन बर योखायचा मुलगा रबी एलाजार, त्याची बायको त्यांना जेवण आणायची. एका काळामध्ये त्यांना समजला काही रोमाई हवालदार रबी एलाजारच्या बायकोवरती हाल करतील, तिच्यावरती हात टाकतील आणि तिला छळतील, आणि मग ती सांगेल का हे लोक कुठं लपलेले आहेत. म्हणून राबी शिमोन आणि त्यांचा मुलगा रबी एलाजार त्या बेत मिद्राश मधना गपचूप पळाले आणि एका मेयारा म्हणजे खीव, इंग्लिश मराठीमध्ये मला नाही माहिती खीवला काय बोलतात, आणि मेयारा मध्ये जाऊन लपले. आणि तो मेयारा मला बोलतात मेरोन मध्ये आहे. आणि तिकडे जवळजवळ 12 वर्ष ते तोराचा अभ्यास, तोराचे नियम, तोराचं ज्ञान बरोबर शिकत गेले. आणि जेव्हा रोम मध्ये जो राजा होता केसार, जेव्हा तो वारला, तर त्याचे जेवढे पण गेजेरात होते ते मेबत्तेल झाले. म्हणजे त्यांचे जेवढे पण केस होती, जेवढे पण रेकॉर्ड त्या राजाने ज्या ज्या लोकांना केला पाहिजे होता, फाशीची शिक्षा दिलेली, ती फाशीची शिक्षामध्ये ती माणसं सुटली. ही गोष्ट मी तुम्हाला शॉर्ट मध्ये बोललो राबी शिमोन बर योखायची. तर राबी शिमोन आणि त्यांचा मुलगा त्या मेयारा त्या केव्ह मध्ये होते, लांब होते, कोणालाच माहिती नव्हता. ते एवढी महान झाली का एलियाहू नबी आले आणि सांगितला काय रोमाचा राजा केसार मेला, जे तुमच्यावरती गेझेरोत आहेत ते गेझेरोत मेबुताल झाले, तुमच्यावरती जो हँगिंगचा हे केस होती ती मिटले गेली, तुम्ही बाहेर येऊ शकता. आणि तेव्हा ते बाहेर आले. ते बाहेर आल्यावरती पण खूप खूप गोष्टीमध्ये चमत्कार आहे, हे आहे. आपल्याला इथे टाइम नाही आहे, कधी नंतर आपण त्याच्याबद्दल बात करू. पण बोलाची बात अशी आहे, रबी शिमोन बर योखाय एवढे महान झाले त्या त्या जमान्यापासून. आणि बोलतात की लाखबा ओमेन मध्ये त्यांचा मरण झाला, त्यांचा दिवस लाखबा ओमेन, असं काय काय लोक बोलतात. काय काय लोक बोलतात नाही दुसरा दिवस आहे, पण बहुतेक माणसं मानतात की लाखबा ओमेनचा दिवस त्यांचा हिलुला झाला.
आणि त्यांच्या नावाची सेलिब्रेशन केली जाते. ह्या लाख बा ओमरच्या दिवशी मेदुरा आग लावली जाते, कारण फायर, आग ही तोराचा सिम्बॉल मानले जातं, आणि त्याच्यावरती सर्कल करून राबी शिमोन बर योखायच्या नावाची गाणी गातले गेली जातात. राबी शिमोन बर योखा आणि त्यांचा मुलगा जेव्हा त्या मॅरामध्ये होते, त्या केव्ह मध्ये होते, त्यांच्या तोराच्या अभ्यासाने ते एवढे वरती आले, स्पिरिच्युअली एवढे वरती आले की त्यांनी पुऱ्या जगामध्ये जेवढा पण कोण पाप आहे, जेवढा पण जेवढ्या जेवढ्या लोकांना त्रास आहे, आणि त्यांनी जर राबी शिमोनचं नाव बरोबर घेतला तर त्याला राबी शिमोन मदतीसाठी येतात. आणि म्हणून मसेखेत ब्राखोत मधली ही पसूक, ही ओळ बोलली जाते, आणि ती अशी आहे. परत मी बोलतो, उखिदाय हु राबी शिमोन लिस्मोख अलाव बेशाद खाग. जेव्हा माणसावरती असा समय येतो, वाईट समय असो किंवा काय असो, आणि त्याला ते आपल्यामधनं काढायचं आहे, तर तो राबी शिमोन बर योखायचं नाव घेतो. उकिदाय हु राबी शिमोन लिस्मोख अलाव बेशाद खाग. अजून 10 मिनिटं आहेत. हे कसं वापरले जातं? खूप खूप लोक सद्दीकीमच्या कबरावरती जातात एरेच इस्रायलमध्ये. तर एक कबर आहे श्मोएला नवी, आणि त्याच्याबद्दल पण मी एका लेक्चरमध्ये बात केलेली आहे. श्मोएला नवीची कबर येरुशलेमशी लांब आहे, च्या जवळ आहे. लांब म्हणजे जवळजवळ 2-4 किलोमीटर. जर कोण येरुशलेम माहिती आहे, तर येरुशलेम मध्ये रेखोव श्मोएला नावी आहे. तो रेखोव श्मोएला नावी स्ट्रीट आहे. ती स्ट्रीट झाल्यानंतर तीच ते गोल्डा मेयर होते, आणि गोल्डा मेयर नंतर ती पुढे जाते रमोत नेबरहूडला, आणि रमोट दालेच्या नंतर मग तिथे आता पिसगात जेव आणि अशा बिल्डिंगी बांधलेल्या आहेत, अशा नेबरहूड बांधले गेलेले आहेत. पण पहिले ती जेव्हा मी 1994ला फर्स्ट टाइम आलेलो इस्रायलमध्ये, तर ती कबर लांबून दिसायची. जवळजवळ 10-15 वर्षापूर्वी पण बरोबर लांबून दिसायची. आता पण दिसले जायत असेल, मला माहिती नाही. पण बोलाची बात अशी की लोक जेव्हा श्मोएला नावी हे 52 एज, 52 बोलतात, 52 राईट, 52 वर्षाच्या असताना ते वारले. हे नवी होते. नवी म्हणजे प्रॉफिट. दाविदा मेलेक, सौला मेलेक, शाऊला मेलेकच्या वेळेचे प्रॉफिट होते. तर लोक त्यांच्या कबरावरती आजपर्यंत पण जातात, आणि जेव्हा त्यांचा दिवस असतो तेव्हा तिथे प्लेटमध्ये खाया पियाला आणतात, आणि बोलतात की हे मी श्मोएला नावीच्या नावाने ब्राखा करा, हे खायला घ्या, अँड सो ऑन. तर ह्या कसा वापरले जातात? श्मोएला नवी हे एवढे माणूस होते, ह्यांनी कोणच्यापासून पण कोणचीच तोबा घेतलेली नाही आहे. कोणच्याकडनं काय त्यांनी हरामाचा घेतला नाही, कोणच्यापासून त्यांनी कायच कोणचा घेतला नाही जन्मामध्ये. यांच्या 52 वर्षाच्या वयामध्ये जे वारले, तेव्हा त्यांनी कोणताच कधी काय घेतलेला नव्हता. आता जेव्हा आपण त्यांच्या नावाने देतो, आपण बोलतो श्मोएला नवी, हे बघ, तुम्ही कोणताच कधी काय घेतलेला नाही, मी आता तुझ्या नावाने हे देतो, तर आता मला तू मदत कर ह्या बाबतीत. आणि मग त्या माणसाला येशुवा भेटते, कारण श्मोएला नवीनी कोणचा कधी घेत नाही. आणि म्हणून तसाच राबी शिमोन बर योखायच्या वेळेला पण जेव्हा लाख बावमेन असतात, तर लोक ऑलिव्ह ऑइलची बाटलीनी आगवरती टाकतात आणि मेदुरा करतात, आणि खूप खाया पियाला देतात राबी शिमोनच्या नावाने, आणि बोलतात वदाय वदाय शे राबी शिमोन एनो निशार खयाव. म्हणजे राबी शिमोननी पण कधीच कोणचा घेतला नाही, आता मी त्यांच्या नावाने हे सगळा देतो, ह्याच्या नावाने बत्ती लावतो, ह्यांच्या नावाने बत्ती लावतो, तर आता वदाय वदाय शे राबी शिमोन एनो निशार खयाव. तुम्ही मला मदत राबी शिमोनच्या नावाने येईलच, कारण मी त्यांच्या नावाने हे सगळा देतो, त्यांच्या नावाने बत्ती लावतो, त्यांच्या नावाने खाया पियाला डोनेशन देतो,
किंवा लोकांना देतो. तर ही बात राबी शिमोन बर योखाय बद्दल मी थोडीशी या शूरमध्ये बोलायला बोलायची कोशिश केलेली आहे. तर ह्याच्याबद्दल काय तुम्हाला प्रश्न आहेत का? का मला आता थोडं मिनिटाने मिनखाला जायचं आहे. तर चॅट वरती इथे बघतो. ओके, एव्हरी डे देर आर थोडा क्लासेस. होप दिस शूर वॉज इंटरेस्टिंग. गॅब्रिएलनी लावलेले आहे ते मेसेजेस. ما لقى بين טוב, נדבר על זה אחר כך. עכשיו ראיתי את זה. Hope this sure was interesting. Hope ह्याच्यावरती काय तुम्हाला कोणला प्रश्न असेल तर तुम्ही वेबसाईट वरती लिहू शकता, मला चॅट वरती लिहू शकता, माझ्या व्हॉट्सअप वरती लिहू शकता किंवा कोणाला पण विचारू शकता. सो थँक यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. Hope this was enjoyable and knowledgeable. So, bracha ve'atzlacha rabba meruba to everybody, to all the participants. I see there are 14 people here. One is me, one is Gabriel. Thank you very much for joining.